नामदेव भाऊ म्हणजे देवच आहे बा आमच्या गावासाठी, माझ्यासाठी तर देवच आहे. हा, नामदेव भाऊमुळे बजेट आला. हा, नाही मी तर पावतीच घ्यायचा विचार करत होतो, पण नामदेव भाऊन समजून सांगितलं बाबा, आली बाबा बायको चांगली वागून राहिली आता. हां, साऱ्या कामधंदे करून राहिली, सकाळी उठूनही राहिली, साऱ्या गोष्टी पद्धतशीर आहेत. त्या सासूची किरकिरी बंद झाली, तिचाही फोन बंद झाला, सासऱ्याचाही फोन बंद झाला, सायाचाही काहीच नाही आहे, म्हणजे झेंडू मामा गेल्या. पण बरं झालं बाबा हे नामदेव भाऊन लिहून घेतलं, म्हणजे गावातले सारेच म्हणा माकडूनच होते. हा, राखली पण माई गाववाल्याने राखली बाबा. नाही तर असं कधी होत नाही बाबा, तुटलं की तुटतेच. हा, जोडणं होत नाही, पण जोडलं बा कसं तरी. हा, देवात भाव आहे बाबा. कशी असो बायको आहे. हा, आता काही टेन्शन नाही बाबा. हा, आली आता. आता मामाईचं पाहा लागेल, मला आणा लागेल मामाईली अटीचा. आता काय होते काय माहिती बाबा, हे राधी काय म्हणते तर मामाबद्दल काय सांगतात नाही बाबा आजकालच्या बाईचं. काच मस्त फिरते. चाला ना हो. झालं काय तुझ्या चाला चाला सुरू आता? कुकडे नेतं मले काशी करायले? हा, हे हाच रोना आहे राधे तुझ्या, हाच आहे. हा, कुकडे नेतं मले. तर मी कुकडे नेऊ बापा तुम्हाला? हा, तुम्ही एवढे मावर भडकून राहिले बापा. मी तुमच्या आईला आणायची गोष्ट करून राहिली ना. हा, आईला घ्यायला जाऊ ना आपण, म्हणून म्हटलं बा मी चाला तुम्हाला. माया अटीसा या घरात पाय बी ठेवत नाही तुला सांगतो. हा, तडसा डोकसं उपडलं तर येत नाही माय. हा, तुला तर साकात करेला मामा आले काय माय माय अटीसा माय बुडी नाही म्हणते याच अटीसा. काही तडसा जाऊ नये बापा. हा, फालतू बुडी साधू येईन आपल्याला. शादवलं ते चालते ना बापा. काय अंगाले काय भोकं पडून राहिले? आता मोठा माणूस बोलीन नाही तर कोण बोलीन बापा. चाला ना तुम्ही, मी बोलतो ना, मी बोलतो तुमच्या आईसोबत. चला तुम्ही फक्त माझ्यासोबत तर चाला. फालतू फालतू अटीसा माई माय येईन. हा, तुझ्या काही कामधंदे होती नाही, माय माय तुले बोलीन, तुम्हा मायले बोलशील. फालतू अटीसा भांडणं घेणं देणं. माय माय तडीसा राहून राहिली राहू दे ना आता. हा, काय बापा तू असं करू नको बरं. हा, फालतू तूच भांडणं करशील माय बरोबर, माय बरोबर. ऐकत जा ना तुम्ही. मा म्हटलं चला ना, आईला घेऊन येऊ ना. तुम्ही चाला तर खरी माझ्यासोबत, मी पाहतो ना मग काय म्हणायचं आणि काय नाही तर. चला तुम्ही फक्त. कसं घरी म्हातारा माणूस असले की नाही आपल्याला टेन्शन नाही राहत ना. मग कसं आता आपल्याला उठून वावरात बी जावं लागत जाईन, मग घरचं कोण पाहत जाईन. हा, घरी तर घर राखायला पाहिजे की नाही कोण ना कोणी. मग कसं आपण वावरात गेले की बरं आहे बुडी. माय काय तुला काय घाण्या बैल वाटली काय? हा, म्हातारा माणसासाठी हा ना. मग तू वावरात जायची नाही, माय घरी भांड्या करते कसं ते स्वयंपाक करत जाईन तुला खायला खावल्याले. हा, माय येत नाही पाय नाही ठेवत. हा, काही बी आज काय हा ढोकळून घ्यायला आणता मामासाठी. तसं नाही ना बापा, फक्त घराले राखण म्हणून राहिली मी. कसं घरात पाहिजे कोण ना कोणी म्हातारा माणूस. मी करतो ना सगळं, भाकर भाजी मी करतो बापा, धुणं भांडे सगळं करून मी वावरात जात जाईल. लवकर उठलं की झालं बापा. काय टाइम लागतो धंदा करायला? मी काही तुमच्या आईला करायला नाही लावत ना. फक्त कसं घरात पाहिजे आपल्या कोण ना कोणी, म्हणून कसं बुडीला घेऊन येऊ आपण. बरोबर असं म्हणतं काय? नाही मला असं वाटलं बाबा मामाईला अटी आणतात का, भांडे कुंडे घासायला लावतं काय, स्वयंपाक करायला लावतं काय. आणि तू जाशील मग वावरात 300 रुपये रोज आपल्याच गुड्यात पैसे घालायचे. हा, असं वाटलं बा मला. तर बापा काही वाटते ना, काही वाटते तुम्हाला. आता जास्त विचार नका करू बरं कोणत्या गोष्टीचा. चला पटकन आता आपण तुमच्या आईला घेऊन येऊ. हो, मला काल काही वाटेन बाबा, तू नकाच तसा घरेला म्हणून वाटते मुली. हा, पहिले जर मामाईले काढून नसतं दिलं, तुनं टंगटंग नसतं लावलं, त्या माय म्हटलं जर ऐकलं नसतं, आणि मागे जर पुदाक नसती लावली, घराबाहेर काढून दिलं नसतं, तर काही दिवस आले असते सांग बरं. हा, पण तू ना पहिले नालायकपणा केला ना, आता म्हणतं की मामाईला आणायला जाऊ. बापा आता ते मागचं काल करून काढून राहिले. आता झाली ती माझ्यानं चूक, पण मग मी ती चूक सुधारायला तयार आहे ना. आता चला ना तुमच्या आईला घेऊन येऊ ना बापा. आता मी काहीच म्हणणं नाही माया, काहीच बोलत नाही मी, काहीच नाही. तुम्ही फक्त चला आता माझ्यासोबत. बरं बापा, चाल बापा राधी. चला. मला माहिती आहे किती खडूस आहे तर. मामाईला एकदा राग आला की जातच नाही. हा, हे राधीन फादी किती हातपाय जोडले नाही माहीत नाही अटीचा, मला माहित आहे ना. आणि मी काही म्हणत नाही मामाईले, चाल की काही फक्त वरवर सुटायला तो का म्हणेन मी. हिची पाहतोच नाही मी आता काय करते, कसे मामाईले म्हणवते तर हे पाहू दे ना मला. आता मला तर मनापासून वाटते की माय माझं राहिली पाहिजे, पण आता हिची पाहू दे मला बायकोची काय पोझिशन आहे तर, काय करते कशी करते तर. हा, पहिले हिचं होऊ देतो मग मायले म्हणेन मी. तर लोक नाही म्हणत बा. शिवलाल नामदेव भरून बसवला बजेट आपल्या घंट्याचा, आणली त्याची बायको वापर डबर. येऊन बी काय फायदा आहे बे, 2 दिवस चांगली राहीन ते बाई, आणि तिसऱ्या दिवशी माझून आणीन. थांब ना तू, गंठ्या मायचा प्रश्न येऊ दे मग. पाय कसा धिंगाणा होते तर. ते का सुद्धी आहे का? तिची माय बी सुद्धी नाही बाबा. शिवलाल तू नसतं संबंध करून दिला बा, तूच वरून म्हणून राहिला सुधी नाही म्हणून. हा, त्या का मग अशा बदमाश लोक घालताय दुसऱ्या घरात, तू काय हो शिवलाल? त्या शिवलालचं काय खरं आहे भोरे बिबा भरे का माय सर्व कोणच ऐकू नये. शिवलाल म्हटलं जडी पोट घाली ना, पाय अशी मस्त की मारली वरून म्हणते असं तसं. बापा संबंध करून दिला तुम्ही काय, मी काय लोक पाहिले का? ते आता दिसून राहिले मला ते बदमाश आहेत म्हणून. पोलिसांनी मला त्याच्या बाई झोडलं ना. हा, तुम्हाला माहित नाही का? तुला पोलिसांनी झोडलं? तू तर मागे म्हणत बाबा मशीन मारलं, काय कोणा कार्यकर्ते मारलं, आमदार केली उभा होतो. हा, तटीसा दंगल झाली, आता गुंडाला पोलिसांनी मारला. बा मी ता खोटं बोललो होतो, ते निवडणुकीचं वारं होतं त्याच्यात. काय सांगावं वा. हा, बेजा दाबून पोलिसांनी हाणलं मले. फक्त या गंठ्या पहिन, त्या गंठ्या सासूबाई काय सांगा. तू रे माझ्या ढोंगण्या साल्ट उडवले जाईन, लाल जरत करून टाकलं होतं. काय सांगतो तू, बेकारात पोलीसवाले. फक्त या दोघाही बाई मार खा लागला मला, हरामखोराई बाई.
पण शिवलाल तू काल गेलता मग रिकामी कामं करायला घेणं देणं? अरे बाबा मी काले जाऊ रिकामे कामं करायले, त्या रघुबुड्याचा फोन आलता मले, म्हणे गड्या शिवलाल असं असं झालं. मग गेलो बापा, ताव पोलीस स्टेशनले. मला काय माहित बापा, साहेब एवढा खोळा काय म्हणून 200-400-500 दे म्हटलं साहेबाले, मोडून टाकू काचं घ्या बापा. त्यानंच मला अंदर टाकलं, लावलं हाणं. घे ना मग दाबू, तुला रिकामी धंदे करायची जास्त शौक आहे ना. दे बाबा, जे झालं ते झालं बा. मला माहित आहे हे लोक कसे आहेत तर पुरे बोगस आहे. घंट्याची सासू एक नंबर बदमाश आहे. फक्त घंट्या सासरा चांगला, साया तर एक नंबर माझा होतो त्याचा. काय सांगा तुले, याले राखीत घातल्याशिवाय राहत नाही हे. वा शिवलाल, म्हणू नको बोलू नको ना बाबा. फालतू कसं भीतीले कान असतात बरं. कोण ऐकलं अजून घोर दिन घंट्याला सांगूत फालतू येईन तो भांडत घर घेणं देणं. आता जाऊ दे, ते संसाराला लागले दोघं जण नवरा बायको. आता मी काय त्याच्याबद्दल बोलून राहिलो बाबा, मी सांगून राहिलो काय त्याचे, मी माझ्या डोळ्यानं पाहिलं ते सांगून राहिलो ना मी. हा, आणि कोण द्या भांडण केलं तर मी पाहून घेईन मग काय आहे तर. मग आपण बेकार आहो मग. आल्या शिंगा अंगार घेतो मग शिंगा. अरे घंट्याची बायको घंट्या मायले वागून काय? मी गॅरंटी देतो ना, त्याची बायको वागवत नाही म्हणजे वागवत नाही, 100% वागवत नाही. मी तुला 100 रुपये स्टॅम्पवर लिहून देतो लागलं असतं. हा, पण तो बंद झाला गड्या, आता 500 घ्या लागते. बापा शिवलाल त्याची बायको वागो ना वागो, आपल्याला काय घेणं देणं आहे. आपला आपण पाहा, त्याचं मग फालतूचा मार खायला लागते ना घेणं देणं. हा, काय ढुंगणं लाल करून घेणायला फालतू घेणं देणं. हा, काही गरज आहे का जबर करायची? बंद कर पडते. हो माऊली, तू बी जबर करणं बंद करून टाक. तू घंट्या पाहिजे, घंट्याची बायको पाहिजे, त्याची माय पाहिजे, त्याची पूरी फॅमिली पाहिजे. आपल्याला काही घेणं देणं आहे काय? नाही विषय निघला म्हणून म्हटलं मी. नाही मी काल विषय काढू बाबा, समाधान भाऊ. नाही आपण तर बोलत नाही कोणा विषय. हा, आपल्याला काही घेणं देणं नाही बाबा. खाण्याला हात असतात, मार खायला पुरत नाही. हा, शिवलाला रिकामा हे समाधान तो विषय कोणा काढला. हा, नाव कोणा घालून राहिला सांगा बरं. किती हराम खोरा मग हा माऊली. हा, झोड्या लायकीचा नाही का हा? जाऊ द्या, ते मारा मग वर जाते पाय. घंटी बायको येऊन राहिली इकडे. कुठे चालले काय माहिती. खावले समाधान भाऊ. नाही बापा, काय कुकडे चालले बापा दोघं नवरा बायको? काका देवदर्शनाला चालले का बापा? शिवलाल देवदर्शनाला जातील, नाही तर काय. आता त्याचा नवीन संसार नाही गाले काय शंभाड्या. हा, आदलं इचकलं होतं त्याचं. आता त्याची बायको वापस झाली, आता देवदर्शन करून येतील ते. का अरे बा घंटा बापा, काय माय काय लग्न आज झालं काय? हा, भांडणं झाले इचकलं तर का डबल देवदर्शनाला जात असतात काय? हा, मा बुडीले आणायला चाललो बापा. हा, मा बुडीले घरी घेऊन येतो. बदलोक राहीन माय झोपड्यात. घंट्याच्या बायकोला विचारलं की नाही बाजून की तुझ्या मायले वागवते की नाही वागवत? नाही वाजून तमाशा फालतू घेणं देणं. हा बाई, हा सासूले वागवते की नाही वागवत बापा? नाही तर मग कसं फालतू भांडणं. माझी सासूले वागोसान नाही तर कोणाले वागोसान बापा. सासून माय का वाटल्या गेली काय? त्याची माय ते माय बापा. सासूचं करसान तर पुण्य भेटेन ना. हो बाई, वागू बापा, सासूले वागू बापा. हा, कसं म्हातारा माणसाला वागवणं याच्यात म्हणजे खूप मोठं पुण्य आहे बरं बाई, खूप मोठं पुण्य आहे. अहो बाई, पहिले जर हे तुला समजलं असतं तर काल हे गती आली असती. काल तुला हे म्हणजे तिथं झाला असता हा भांडण भुडणं. हा, जरा गावाली माज. हा, पहिले समजायला पाहिजे होतं बाई तुले. पण तेच तर चुकलं बापा, पहिले समजलं नाही. पण जाऊ द्या ना, आता समजलं ना. चूक मी ना माई सगळी सुधारली ना. आता काही टेन्शन नाही. मी मा सासूला आता आणायलाच चालली. मा सासूला आता चांगलं वागवतो मी. बरं बापा, जावा लवकर जावा, घेऊन या बुडील घरी. हो शिवलाल भाऊ, आणतो. हा, चाल भाऊ चाल. गड्या शिवलाल, घंट्याची बायकोन घंट्याचं काही सुधारला गड्या. हा, त्याच्या मायला आणायला चालले बापा ते घंट्या मायले. काय पण बाई फरक पडला पण बाई मध्ये झोडली यानं तर. जाऊ दे बाबा, चांगलं झालं. काय आजकालच्या पोरी तुला माहिती आहे कशा आहेत तर. त्याला कसं हम दो हमारे दो. हा, सासू सासरे चालतच नाहीत. पण हे बाई हा समजलं येईल. हा, आणतो म्हणते आता सासूला वापस. द्या, जे होते ते चांगलंच होते. पाहू ना आता काय होते पुढे तर. सरपंच बा काही असो बा, या घंट्याचं निपटलं बापा. आली बापा त्याची बायको. आता फक्त चांगले नांदले. हा, चांगली राहिली बापा त्याची बायको की झालं. हा, देव पावला. चांगले राहतील नाही तर काय. आता एवढा अकात झाल्यावर राहतील नाही तर काय. माय बापाला हातपाय जोडा लागली. हा, साऱ्या गावाची माफी मागायला लागली. एवढा अपमान झाला माय बापाचा. एवढं झुका लागलं माय बापाला, तरी ती बाई राहणार नाही का चांगली? आता तर चांगलं म्हणजे तिला टाईटच राहणार. हा, जे म्हणीन ते घंट्या जे म्हणीन ते करा लागेल तिला आता. हा, आता नोकरी गेली की बा तिला माहिती बजेटच आहे. बापा सरपंच, या बाईचं काही सांगू नको बा. लय बवार आहेत ह्या बाया, तुला काय माहित आहे? बाई म्हणजे जैरी नागज आहे, तुला सांगतो. कधी फना काढीन बाई, काही सांगताच येत नाही तुला सांगतो. आता हो म्हणते मग लगेच नाही म्हणते बाई. अशी बाईची पुच्च येते बा. बाईची काही गॅरंटी घेऊ नको तू. पुढे बा चांगलं होईन हा विचार करा. हा, वांगल्याचा विचार काल करून राहिले. असं होईन तसं होईन, फना काढीन. हा, चांगलं कसं होईन हे पहा आपण चांगला विचार करून आलो. आपण काही वाईट थोडी म्हणून राहिलो का मी काही. हा, पण आता कसं ते घंट्या मायला वागवतात नाही वागवत. आता काय माहित आता काय होते. आता पुढे समजतेच आपल्याला. कोण नाही तर काय तर कुठे जाईन तर घंट्या मायले वागवाच लागते. लिहून घेतलं नाही का आपण. हा,
500 रुपये स्टॅम्पवर वागून नाही तर काय तर फक्त आता घंटे माय गेली की झालं. काय घंट्या माय बघा मी जात नाही त्याच्यात राहिले. बुडी तर अजिबात जात नाही ना हो. मी 1000 रुपये स्टॅम्पवर लिहून देतो, ती बुडी जात नाही त्या घरी राहिले नाही जात. मला माहीत आहे ना, गॅरंटी आहे मुली. हां ती बुडी बेजा हेकोड आहे. हेकोड म्हटल्यापेक्षा तिचा अपमान झाला. तिला अपमान सही नाही होत. हां तिला काढून दिलं ना पहिले, काल जाईन तरीसा साठायले. जरा मला काही वाटत नाही बा घंटेची माय जाईन म्हणून तरीसा राहिले घंटे आहे घरी. अजिबात नाही जाणार ती बाई. लय स्वाभिमानी बाई आहे. इकडे सांगतो मी तुम्हाला, बोना घरी भांडे घाशीत, पण जटीसा तिचा अपमान झाला तटीसा ती बाई जात नाही डबल. हा आता सरपंच काय होते काय नाही तर आता या घंट्याला सांगा लागेल की जाय बापा त्या मायले सांग. हां समजून उमजून घेऊन ये घरी. हा कडलं त्या बुडीला झोपडीत ठेवतं. सांगा लागेल मला घंट्याले. काय सांगा लागते? तो का लहान आहे का? दूध पिता आहे का तो? त्याला समजत नाही का आपल्या मायले वागावं लागते? आपली माय अलग आहे की आपल्या घरी आणू की काही हा काही सांगसवर करत नको जातो. थांबते तू सांगकामे कामं नको करत जो. हा त्याचं त्याला भाऊ देत जायचं काय त्या घंट्याचं. त्याचं काय आपणच त्याच्या काय जन्माला पुरू काय? हा त्याला समजलं पाहिजे कसं असते कसं नाही तर. बुढबा तो थोडासा दिमागाने हे आहे म्हणून त्याला कसं सांगसवर करा लागते बुढबा. हा काय राजा माणसं आहे तुम्ही. तो दिमागानं थोडासा खेळ आहे तर मग कधी चेंज होईल. हा साऱ्या गोष्टी तू सांगत राहशील तर त्याले रातचे सांगत जाय त्याले. आयले का नामदेव कसा माणूस असले का तू. हे सांगसवर करणं बंद करायला लहान लेकरासारखं त्याले. वा तुम्ही एवढं अंगावर घेत जाऊ वर घेणार दे ना. काय राजा माणसं आहे तुम्ही. हा काय कसे बोलता. अरे बा त्या गंठ्याचे कसं समजत नाही तर सांगा लागते समजून. तुम्हाला तेवढी समजत नाही. तुम्ही डायरेक्ट अंगावर घेता बापा. हा उलट सुलटच बोलता. आले उलट सुलट बोलू रे बाबा. जे आहे ते बोलतो. जाऊ द्या त्या संसाराला लागला ना हे महत्वाची गोष्ट आहे. याच्यात आनंद आहे आपल्याला. तो त्याच्या मायला वागो ना वागो ते काय पुढचं होईल ते होऊ द्या. हा काय आहे तर पाहू मग पुढचं पुढे. हा चला मग आता ते वावरा चक्कर मारून येऊ. आणि आता या घंट्या याच्यातच दिवस गेले आपले सारे. हो बा नामदेवराव याच्यात तर लय दिवस गेले आपले. 8-10 दिवस गेले. आता हरभरे तयारी करणार बाबा. चालवा बाबा. अजून नोव्हेंबर निघून गेला मग काय थंडी बजेट हुकून जाते. मग सारा झडतीन लागत त्या हरभऱ्याले. हो चला चला. त्याची माय बुडी येते. अजिबात येत नाही ते बुडी. काय सांगतो मी तुम्हाला. एकोळाची बुडी येतच नाही. पोरायला जातच नाही ते. कोणाची गुलाम नाही ते बुडी. स्वतंत्र आहे. हे दलिंदर काल आले हो बापा आता आटी. हे या दलिंदरवानाची उद्दाशीलपणाची इली आणलं बापा यानं. तर काय करायला बापा. काय म्हणतात आता हे कोणतं नवीन कांड काढलं बापा आता. आता का मला काढून काढून देतात का बापा. ती सुखानं राहून राहिली ना मी. काय बापा कसंच रे देवा. आई घे बरं तुझे सामान घे बरं. चाल बरं तुला न्याय आलो मी घरी जायला आपल्या. बटे काय राहू नको या झोपल्या. चाल मी बरी आहे बापा. माझ्या झोपड्यातच या. त्या महिलात काही येत नाही रे बापा मी. अडीच अर्धी सुखानं चांगली खाऊन राहिली बापा मी. तर ती काय करू येऊन बायको आणि तू सुखानं राहा बापा. आणि वाटलंस तुझ्या सासूरे घेऊन ये बापा. ती राहिले मस्त ती घरानं सुखानं राहा तुम्ही. त्या असं नका बोलू ना. आम्ही तुम्हाला घ्यायला आलो ना. चला ना आमच्या सोबत. चला ना आमच्या सोबत राहा आता तुम्ही. तुम्ही काही असं हे करू नका बापा. मी लय बोलली तुम्हाला उन्हादुना. मी लय काढून दिलं तुम्हाला. पण कसं माझी चूक माझ्या लक्षात आली ना. तुम्ही आता माझ्यासोबत चला ना. घरी चला तुम्ही. आम्ही दोघेही तुम्हाला घ्यायला आलो. चला तुम्ही. लागलंच तर बापा मी आता माफी मागतो तुम्हाला. चुकलं ना चुकलं बापा. मला माफ करा. पण कसं माझ्यासोबत चला आता तुम्ही. आता बस झालं बापा या झोपडीत राह ना. तुम्ही लय दिवस काढले अटी. कसं पोरगा असताना तुम्ही या झोपडीत दिवस काढणं चांगलं नाही वाटत ना आम्हाला. पोरगा आहे तुम्हाला. चला तुम्ही तुमच्या पोरासोबत आता. नाही माय बाई मी काही येत नाही. माय बाई आज नेशीन गोड गोड बोलून. आणि मग कसं 2 दिवसाने देशील बापा काढून लात मारून. मग काय करू बापा. मग तेच दिवस आले की नाही. त्याच्यापेक्षा कसं आताच अर्धी सुखानं खातो ना बापा. कसं जाणं लागे तोंड उसक करून वापिस येणं. ते काही पुरणार नाही मला आता. कसं तुमचं काही खरं नाही ना. तुमच्या बुद्ध्याच येतात ना. तुम्हाला जसं कोण सांगलं तशी तुम्ही वागता. तुम्हाला स्वतःची जराशी बुद्धी नाही. नाही ना त्या असं नका बोलू ना. असं नका बोलू बा. आम्ही दोघे जण तुम्हाला न्यायला आलो ना. तुमच्या मायला सांगा ना आपल्यासोबत चालायचं म्हणून. बोला ना काहीतरी. खरंच नाही मागच्या ज्या गोष्टी झाल्या त्या विसरून जा आता. चला आता चांगलं वागवतो ना. ते काय म्हणेन तुले तिचं कमळा मोडतो मी. नाही मोडणार तर आहे कंठाने मग त्या पोरगा. तू चाल ना. चला म्हणून राहिला बापा तू. चाल मग पहिले का तुला का बांगड्या भरलत्या काय. तुझ्या बायकोनं मला काढून दिलं तर ता कुठे गेलते तुझ्या हाताच कमळ मोडता बापा. आता काही येत नाही रे बापा मी तुझ्या घरी. बापा सगळ्या गावाला तमाशा दाखवणं बापा. काय तर मग गंठ्याच्या मायले घरी नेलं. सुनाल ती घ्यायला पोरगा आलता घ्यायला गेली बापा. 2 दिवसानं काढून दिलं सुनीनं. डबल तेच मग कथा. मग तेच करत बसू मी मरे तदलो. आता काय बापा माया मसनात गवऱ्या जाती. नाही ना त्या नाही ना. असं नाही होणार ना. माही चुकी लय झालती ते. मी मान्य करतो ना. मी ना केलं बापा ते. पण आता नाही ना. आता मी बदलली मी आता तसं नाही करणार ना. तुम्ही फक्त माझ्यासोबत घरी चाला. आम्ही घ्यायला आलो तुम्हाला. मग पाहिजे तुम्ही मग बोल जा बापा. जे तुम्हाला वाटत असेल ते बोल जा. पण कसं आता तुम्ही आमच्यासोबत चालून तर पा. येत नाही वा बाई मी येत नाही. ते शांतपणा नका शिकू मला बापा. जा साजरी दिसा बापा तुमच्या घरी. तुम्ही साजरी दिसा महालात तुम्ही. मी बरी आहे झोपडीतच बापा. अर्धी चोकण खाऊन राहिली सुकाना. मला खाऊ द्या बरं.
तुला कसं ठसनचं काम आहे. हा, अजून आपण ना कोणाचे 4 शब्द 1 शब्द असा ऐकला नाही. हा, मा नवरा मेला तर मी कोणाच्या पुढे हात नाही पसरवले. आणि तुम्ही कायची जा रे? हा, चालला म्हणा पोरगाही असे ना तो, पण मा पोराच्या दारी जात नाही मी. हे पट्टीन असे उदळे पादळे काम कशी करते. एकर भर पराठी एका दिवशी उपटते. मर्दाची पोरगी आहे ना हे. आता घर बांधतो ना रे. घरकुल आलं की पाय ना तू कसा बंगला बांधतो तर मी बी माया. कोणाच्या भरोशावर नाही हे. आई असं काहीचं काही काले बोलून राहिली बाबा तू. चाल ना, आम्ही तुला न्याय आलो ना बाबा. तू याशिवाय आहे तरी कोण आम्हाला सांग ना. कोण आहे सांग ना. तू आमचं म्हणजे तू आमची छत्रच आहे बाबा. तू नाही घरात सुनं सुनं लागून राहिलं ना घर. कसं बाबा तू काहीच बोलून राहिली. आम्ही दोघे जण तुला न्याय आलो ना. अशी करतो का आई तू? माझ्यानं चूक झाली ना, त्या चूक झाली ना, मोठी चूक झाली बापा. मी मान्य करतो ना. आता तुमच्या पाया पडू का मी? आता नाक घासू काय तुमच्या समोर? सांगा ना. मी तुम्ही म्हणसाल ते करायला तयार आहे ना. तुम्ही म्हणसाल ते करायला तयार आहे मी. फक्त कसं आमच्या सोबत चाला बा. आता आम्हाला निराश नका करू. आम्हाला खाली हात नका वापस पाठवू. तुम्ही चाला आमच्या सोबत. चूक झाली की नाही ते तुझ्याजवळ ठेव तू. आणि काही तोंड वाचत आता माझ्याजवळ येऊ नका. आणि माझ्या काही कान भरू नका आता. मला सुकानं खाऊ द्या बरं. निघा तुम्ही आता आठवून. हे असं म्हणू नको ना. तू याशिवाय नाही ना आम्हाला कोणी. वागवतो म्हणते ना ते. आता चांगलं वागवते ना ते. काही वांधा नाही ना. मी करतो. तू काय करायचं आहे तर सांग. माझ्या झोपडीत राहणं बरोबर आहे काय? कुकून मच्छर डसतात त्याच्यात. वांगे मुळ्या सरप. ही चूक आता निघते नाही याच्यात. राहू दे नटी राहू नको तू. चाल ना, आपल्या घरी चाललं. घर आहे चांगलं वांदे. रे बापा मग गंठ्या एका झटक्यात मेली तर बरं नाही का तुले? तुझ्या बायकोले चांगलंच आहे ना. मी जिथे राहिली कसं तुमच्या तोंडावर वयस नाही पडतात ना. बरं मग मेली तर नका बोलू ना आता तुम्ही. असं नका बोलू ना. माफी मागतो ना मी तुमची. माफ करा ना मला. अजूनही तुमच्या मनात माझ्याबद्दल आहे की काय जरा मग. चला बरं निघा बरं अडून. किरकिर नका लावू बरं मा भावती. अजून मला काही तुमच्याच भावती नाही ठाकत राहा लागत. मला कामाला जावं लागते. तुमच्या सारखं नाही ना घरी बसून खाणं. तर कसं मग नशीन निघसान की नाही तुम्ही तर मग कसं मला टेम्पो काढा लागेल. आता शेवटचा उपाय आहे मग तो. निघा लवकर आता. चाल चाल बुडी काय ऐकत नाही माई माय. चाल बापा चाल. हटून फालतो अजून टेम्पे गाडीत बुडी अजून बदल धिंगाणा मारा मारे. बापा चला. पण कसं आपल्यासोबत आली असते तुमची माय तर मला चांगलं वाटलं असतं बापा. जाऊ दे आता काय. का मुंशीराम मामा ते निपटलं की घंट्याचं? हो ना बापा. आणि बा निपटवलं बा. काय करता बा पावती घेऊन. डबल भेटली नसतील त्याला दुसरी बायको. मग बाबा कसं तरी निपटवलं बापा ते. तो गडी तर नाहीच म्हणे घंट्या. पावतीच पाहिजे म्हणे मला. बरं निपटलं बा मामा. नाही तर मग काही खरं नव्हतं. त्याला माशाच मारणं होत्या. दुसरी डबल पण कोणी पोरगी देत नाही बरं. सिंगल जास्त पोरी लग्न होऊन राहिले. लय बेकार नांद आहे आता पोरीचा. नाही आलं ते अटी तटीवर म्हणा. पण निपटवलं बापा. जाऊ द्या. त्या घंट्याला समजून सांगितलं 4 गोष्टी. अशी रिकामी कामं करू नको. पावती मावती काही घेऊ नको. ही लेस वागो. दुसरीचं काही खरं नाही. आणि ही अशीच निघली दुसरी बी अशीच निघली तर काय करशील. त्या डोक्यात घातलं बापा. मग कुठे तो राजी झाला वागवायला. आता काय माहिती आता काय होते पुढे तर. नाही पुढे काही होत नाही ना मामा. एकदा लाईन लागली की मग पुढे काही होत नाही. फक्त कसं त्याच्या सासूनं बोट नाही घालायला पाहिजे म्हणतात. त्या बाईच्या माईनं तिचे फोन सुरू राहिले की मग कसं बताल काम होते. कसं माय लवकर बोरीला बाईक होते ना. बरं पाहुणे बा. घंट्या सासूचा पुरा बंदोबस्त बसवला ना त्या बाईच्या मायचा. 500 रुपये स्टॅम्पवर घेतलं तेवढून लिहून. अटी यायचं नाही. पुरीले फोन करायचं नाही. म्हणजे कुठं भेटलं बी तर 2 मिनिटाची भेट. बरं केलं मुंशीराम मामा. बरं केलं. असं लिहूनच पाहिजे हे. मग आता ती बाई वसर जाईल. पण मग या पोरीनं घंट्या बायकोन जर फोन केला तर मग कसं माईला फोन केला तर हे बाई कशी करीन मायले फोन. आता या बाई तुम्ही फोन नाही ना. मोबाईल दिला नाही का? मोबाईल सारा घंट्याचो. घंट्या लावून तीन फोन कोणाला फोन लावणार आहे तर बाई जो मोबाईल नाही म्हणा. व्हॉट्सअप वापर ना. फेसबुक वापर ना. काही ना काही. त्या बायकोच्या पुरी नोकरी दाबले ना पाहुणे बा. म्हणजे तिच्या हाती काहीच नाही ठेवलं. फक्त तिनं काय स्वयंपाक बना. वावरात जाऊन घरी या. दुसरं काहीच नाही. घंट्या मायले वागवा. असंच पाहिजे मामा. बायला आता डोक्यावर बसतात बाया. काही खरं नाही आहे हे. जेवढं आपण लाड करू तेवढं हे. आता पान लाडकी बहीण 2100 रुपये भेटणार आहे म्हणतात. पाना कशा मजा मारतात बाया. नवरे डोक्यान खान कसं पाणी फिरत आता. पाहुणे मग लाडकी बहीण भेटणार कोणाला? आता आमच्यासारखे पांडे व्हायला भेटणार आहे. आता जवान पठळेले जवान बायाला भेटणार आहे बा. आमच्या बुडीला काय भेटणार आहे सांगा. आता मला काय भेटणार आहे? काहीच नाही. आपला काय फायदा. जाऊ द्या. तू विशेष काढून माझ्या लाडक्या बहीणचा डोकं खराब होते माय. पाहुणे बा कोणती योजना काढा ना तर सर्वसमावेशक काढा. नाही तर मग काढून योजना. द्या ना 100 वर्षाला पैसे. आणि मी म्हणतो 2100 काल देता. 10,000 रुपये महिन्याला द्या. बायाली बी माणसाली बी दोघायली. मग वावरात जायचं काम नाही. खायचं काम नाही. आहे तर भागते सारं. राजा मामा हे बरोबर आहे राजा. 10,000 रुपये महिना द्यायला पाहिजे. खरंच ना. बाहेर इंग्रजी 2100 10,000 रुपये द्यायला पाहिजे. माणसाले 10 बाई घेता. म्हणजे वावरात जायचं काम नाही. काम करायचं काम नाही. आयतं बसून खाणे. आपलं आहे पण ते सरळच असते आपलं. आपण हेकड आकड बोलतच नाही. आता यायनं शेतकऱ्याला कर्जमाफी म्हणेल आहे. तर आता कधी देतात कर्जमाफीचं पाहू. आता आलं त्याचं सरकार आलं ना आता की कागद जमा करायला लावतात. रात्री 2-2 लोक लाईन मध्ये राहायला लावतात. काय माहिती आता. मामा ह्या निवडणुकी घोषणा असतात दिल्यावर खरं. नाही काय खरं आहे ते. आता सोयाबीनले 6,000 भाव म्हणत ते. पाहता आता देतात काय तर. पाहू ना आता. आपण अटीचा तेही अटीचा काय काय होते पाहू ना. बरं मामा घंटे बायकोन घंटे आला राजा पापाची घरी. अरे कुठे चालले रे? घंटा कुठे गेलता रे?
मुंशीराम भाऊ मग आईला आणायला गेलतो बा. बुडी नाही म्हणते बा, येत नाही म्हणते बा. तूच राय म्हणते त्या सडेल घरात, मी येत नाही म्हणते त्या घरात. मला काढून दिला म्हणते तू ना. सांगा बा बुडी. काही बोलते की नाही बुडी? येऊन नाही राहील बा माई माय. काय भाऊ घंट्या, हे म्हातारे लोक हेकडूच असतात. कसं त्याचा पहिले अपमान झाला की नाही, डबल ते कसं त्या अपमानाचा आठवण ठेवतात ना. त्याला असं वाटतं डबल अपमान करते आपल्याला येऊन तरीचा, त्यासाठी येऊन नाही राहील ती बुडी. गॅरंटी नाही, त्यावर भरोसा नाही ना. डबल जर तुम्ही काढून दिलं त्या बुडीला तर मग म्हणून ते बुडी येत नाही तुम्ही माय. मामाजी आता मी तर वागवायला तयार आहे ना बापा. आता आम्ही गेलो तर आम्हाला दोघांनी वापस पाठवलं बा. मला ते बुडी असं तसं बोलली म्हणजे तुला मला काढून दिलं तर असं तसं. पण मी ना बुडी समोर माझी चूक मान्य केली ना चूक की बापा आता माझ्यानं होणार नाही, तुम्ही माझ्यासोबत चला, मी घालतो बा तुम्हाला. काहीच नाही बा, काहीच बोलली नाही बुडी. येईन बाई, येईन. गंठ्याची आई येईन, टेन्शन नको घेऊ बाई तू. आहे मामाजी आता यायची जर आई घरी असली तर कसं घरदार सांभाळते ना, आणि मी कसं वावरात जायला मोकळी. मग आम्ही दोघं कसं वावरातलं पाहतो आणि बुडी घरचं पाहते. मग घरदार कसं धंदा गिंदा नाही बरं करायला लावत, फक्त असं घर राखणं. मुंशीराम भाऊ एवढं राजा तुम्ही बुडीला सांगा राजा. बुडी ऐकते ना तुमच्या म्हटलं. तुमच्या म्हटलं ऐकते. बरं बुडीची माझी भेट झाली की बुडीला सांगतो मी की बा घंटन असं असं म्हणून राहिला, तर जा तुम्ही तडसा राहिले. काही त्रास झाला तर मी जबाबदारी घेतो. मी बोलतो बुडीशी, तू या काही वांधा नाही, टेन्शन घेऊ नको तू. आणि बाई तू बी टेन्शन घेऊ नको, नाराज काही होऊ नको. येते तुझी सासू यामध्ये टेन्शन नको घेऊ. बरोबर तेवढं सांगा बा मामाजी. मग सासूले सांगा बापा म्हणा तिच्या मनात काही नाही तसं कपट बापा. जा म्हणा त्याच्या घरी, राहा म्हणा सुखानं तुम्ही. एकटे काही राहू नका म्हणा बापा त्या झोपडीत. आम्हाला चांगलं नाही वाटत ना. बरोबर बाई, सांगतो ना मी. चला मग येतो मी. हो या. अरे मुंशीराम मामा बुडी काय येणार आहे? बुडीच्या कंबळ्या लाथा मारल्या त्याने येणं. काय येईन हिच्या दारीचे सांगा आता. बरी आहे ते अलग, बरी अलग खाऊन राहिली तर डबल जर काही ऐकलं दिली काढून बुडी तर मग कुठे राहील? पाहू आपण काय होते तर. चांगलं वाटलं आता सध्या, पण पाहू आता काय म्हणते बुडी. बरोबर पाहिजे.